नमस्कार. दैनिक नक्षत्र तसेच राशी भविष्य सांगणाऱ्या एकमेव यूट्यूब चॅनल म्हणजेच श्रीशास्त्र या चॅनलमध्ये मी तुमचा ज्योतिष मित्र आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आज दिनांक 8 जुलै 2026. आज दुपारी 4 वाजता चंद्र मीन राशीतून मेष राशीत तसेच रेवती नक्षत्रामधून अश्विनी नक्षत्रामध्ये जात आहे. तर हे चंद्राचे भ्रमण आपल्या 27 नक्षत्रांना आणि 12 राशींना काय फलादेश घेऊन आले हे जाणण्यासाठी आपण चालू करूया आजचे नक्षत्र तसेच राशी भविष्य. सुरुवात करूया मेष राशीपासून. दुपारी 4 वाजेपर्यंत चंद्र तुमच्या 12व्या भावात आहे. म्हणजे तुमची अवस्था मला जगापासून लांब झोपू द्या म्हणजे आराम करू द्या अशी असेल. पण 4 वाजता चंद्र तुमच्याच राशीत येईल, त्यामुळे शरीरामध्ये ऊर्जा दिसून येईल. अश्विनी नक्षत्र सकाळी नशिबाची VIP साथ मिळेल, पण 4 नंतर ऊर्जा वाढली तरी शरीरात थकवा जाणवू शकतो, त्यामुळे आज थोडा आराम करावा. भरणी नक्षत्र दिवसभर मित्रांची चांगली साथ आणि संध्याकाळी साक्षात नशिबाचे दरवाजे उघडतील. आजचा संपूर्ण दिवस उत्तम आहे. कृतिका नक्षत्र दुपारी 4 पर्यंत डेंजर झोन, पैशाचे व्यवहार टाळा. संध्याकाळी मित्रांच्या मदतीने टेन्शन नक्कीच दूर होईल. मेष राशीसाठी आज उपाय आहे. आज अंघोळीच्या पाण्यात थोडेसे लाल चंदन किंवा गुलाब पाणी नक्की टाका, आळस पळून जाईल. वृषभ राशीला दुपारी 4 वाजेपर्यंत लाभाच्या घरातील चंद्रामुळे छान मेसेजेस येतील, पण 4 वाजल्यानंतर चंद्र 12व्या भावात जाईल आणि तुमची बॅटरी अचानक लो होईल, त्यामुळे थोडा आळस दिसू शकतो. कृतिका नक्षत्र 4 पर्यंत डेंजर झोन आहे, गुंतवणूक टाळा. संध्याकाळी तुम्हाला थोडं रिलॅक्स वाटेल. रोहिणी नक्षत्र 4च्या आत सर्व महत्वाची कामे पूर्ण करा, कारण संध्याकाळी सिस्टीम क्रॅश होण्याचा धोका आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारचे व्यवहार संध्याकाळी करू नये. मृग नक्षत्र सकाळी संवादात एरर येऊ शकतील, पण संध्याकाळी अडकलेली कामे 100% पूर्ण मार्गी लागतात. आजची संध्याकाळची वेळ आपल्यासाठी उत्तम आहे. वृषभ राशीसाठी आज उपाय आहे. दुपारी 4च्या आधी एक पांढऱ्या कागदात कापराचा तुकडा गुंडाळून खिशात ठेवावा. अनावश्यक खर्चाला नक्कीच ब्रेक लागेल. मिथुन राशीसाठी दुपारी 4 वाजेपर्यंत बॉस तुमच्या मानेवर बसून कामे करून घेईल, पण 4 नंतर चंद्र लाभाच्या भावात जाईल आणि तुम्ही मित्रांसोबत चहाच्या टपरीवर एकदम रिलॅक्स व्हाल, त्यामुळे संध्याकाळची वेळ उत्तम आहे. मृग नक्षत्र सकाळचे बॉस सोबतचे वाद संध्याकाळी मिटून टास्क पूर्ण होतील, कामात योग्य तो मार्ग दिसेल. आद्रा नक्षत्र दुपारी 4 पर्यंत सेफ मोड राहील, पण संध्याकाळी मित्रांशी हुज्जत घालू नका, गैरसमज होऊन वाद होऊ शकतात, त्यामुळे वाद टाळा. पुनर्वसू नक्षत्र सकाळी कामात अडथळे येऊ शकतात, संध्याकाळी मात्र सुरक्षेचे कवच आपल्याला मिळते, त्यामुळे संध्याकाळची वेळ उत्तम आहे. मिथुन राशीसाठी उपाय आहे. आज सकाळी घराबाहेर किंवा खिडकीत पक्ष्यांसाठी थोडेसे हिरवे मूग नक्की खायला ठेवा, आपल्याला चांगला अनुभव येईल. कर्क राशीला सकाळच्या सत्रात एखाद्या साधू संतासारखे आध्यात्मिक वाटेल, पण 4 वाजतात चंद्र 10व्या भावात उडी मारेल आणि तुम्हाला अचानक ऑफिसचे टार्गेट दिसायला लागेल, त्यामुळे दुपारनंतर कामाची लगबग होईल. पुनर्वसू नक्षत्र सकाळी प्रवासात अडथळे येतील, पण संध्याकाळी ऑफिसमध्ये इमेज सुरक्षित राहील, त्यामुळे संध्याकाळची वेळ उत्तम आहे. पुष्य नक्षत्र सकाळी नशिबाची लॉटरी लागेल, पण 4 नंतर कामात कटकटी वाढतील, त्यामुळे 4 नंतर काळजी घ्या. अश्लेषा नक्षत्र सकाळचा आध्यात्मिक आळस संध्याकाळी अचानक बोनस किंवा धनलाभात बदलेल, त्यामुळे सायंकाळची वेळ उत्तम आहे. कर्क राशीसाठी आज उपाय आहे. आज कामाला निघताना आपल्या आईच्या किंवा आई समान वयस्कर महिलेच्या पाया पडून आशीर्वाद नक्की घ्या, आपला दिवस उत्तम जाईल. सिंह राशीसाठी दुपारी 4 वाजेपर्यंत चंद्र 8व्या भावात आहे. तुम्ही डू नॉट डिस्टर्ब मोडवर असाल, पण 4 नंतर चंद्र भाग्यात जाईल आणि तुमच्या नशिबाची कुलूप एकदम उघडेल. मघा नक्षत्र सकाळी नशिबाचा प्रीमियम सपोर्ट मिळेल, पण संध्याकाळी प्रवासात थोडा थकवा जाणवेल, त्यामुळे सायंकाळी काळजी घ्या. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र दिवसभर मित्रांची आणि संध्याकाळी भाग्याचा फुल सपोर्ट, त्यामुळे आजचा दिवस उत्तम असून सिस्टीम ऍक्टिव्ह राहील. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र दुपारी 4 पर्यंत डेंजर झोन आहे. सकाळी गाडी सावकाश चालवा, संध्याकाळी टेन्शन मात्र कमी होते, सायंकाळची वेळ उत्तम आहे. सिंह राशीसाठी उपाय आहे. आज घराबाहेर पडण्यापूर्वी अर्धा ग्लास पाण्यामध्ये चमचाभर मध मिसळून प्यावे, नशिबाची चांगली साथ मिळेल. कन्या राशीला दुपारी 4 पर्यंत जोडीदारासोबत आणि पब्लिक डिलिंग मध्ये यश येईल, पण 4 नंतर चंद्र 8व्या भावात जाईल. संध्याकाळी कुणाशी वाद करू नका, आपल्या घरी आपण गुपचूप जावे. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र सकाळची डील धोक्यात येऊ शकते, संध्याकाळी मित्रांची चांगली मदत मिळते, त्यामुळे सकाळी काळजी घ्या.
हस्त नक्षत्र दुपारी 4च्या आत महत्वाची कामे पूर्ण करा, कारण संध्याकाळी सिस्टीम क्रॅश म्हणजे धोका जाणू शकतो. कोणतेही महत्वाचे काम सायंकाळी करू नका. चित्रा नक्षत्र सकाळचे क्लायंट सोबत वाद संध्याकाळी मिटतील आणि आपली कामे योग्यरित्या मार्गी लागतील. कन्या राशीसाठी आज उपाय आहे. आज स्वतःच्या पाकिटात एक स्वच्छ हिरवे विड्याचे पान ठेवावे. संध्याकाळच्या गुप्त शत्रूंपासून आपले निश्चित रक्षण होईल. तूळ राशीसाठी दुपारी 4 वाजेपर्यंत कामाची पळपळ राहील, पण 4 नंतर 7वा भाव ऍक्टिव्ह होईल आणि संध्याकाळची वेळ जोडीदारासोबत छान गप्पा मारण्यात किंवा नवीन बिझनेस डील मध्ये जाईल. चित्रा नक्षत्र सकाळची चिडचिड संध्याकाळी 100% यशात बदलेल. स्वाती नक्षत्र दुपारी 4 पर्यंत आरोग्य आणि नोकरी सुरक्षित, पण संध्याकाळी जोडीदाराशी वाद होऊ शकतात, त्यामुळे थोडी वाणीवर नियंत्रण ठेवा. विशाखा नक्षत्र सकाळी कामात अडचणी येतील, पण संध्याकाळी सेफ मोड सुरू होईल, त्यामुळे सायंकाळची वेळ उत्तम आहे. तूळ राशीसाठी आज उपाय आहे. आज आपल्या कामाच्या ठिकाणी स्वतःच्या डेस्कवरती किंवा आजूबाजूला थोडेसे गुलाब पाणी नक्की शिंपडावे, प्रसन्नता टिकून राहील. वृश्चिक राशीला सकाळच्या सत्रात डोक्यात भन्नाट क्रिएटिव्ह आयडिया येतील, पण 4 नंतर चंद्र 6व्या भावात जाईल आणि तुम्ही थेट स्पर्धकांशी 2 हात करायला मैदानात उतराल. कोणतेही काम करताना काळजीपूर्वक करावे. विशाखा नक्षत्र सकाळचे अडथळे संध्याकाळी सुरक्षितेत बदलतील, त्यामुळे सायंकाळची वेळ उत्तम आहे. अनुराधा नक्षत्र सकाळचा बोनस संध्याकाळी आरोग्यावरील खर्चात बदलू शकतो, त्यामुळे थोडी काळजी घ्या. ज्येष्ठा नक्षत्र सकाळची शारीरिक दगदग 4 नंतर अनपेक्षित लॉटरीत म्हणजे विजयात बदलेल. सायंकाळची वेळ उत्तम आहे. वृश्चिक राशीसाठी आज उपाय आहे. आज घरातून बाहेर पडताना तोंडात एक अखंड लवंग नक्की ठेवा. प्रतिस्पर्धांवरती सहज मात करण्यासाठी उत्तम उपाय आहे. धनु राशीसाठी 4 वाजेपर्यंत फक्त सोफ्यावर बसून चहा पिण्याची इच्छा होईल, पण 4 नंतर 5वा भाव ऍक्टिव्ह होईल आणि तुम्ही मुलांसोबत किंवा मित्रांसोबत मजेत वेळ घालवाल. मूळ नक्षत्र सकाळी घरातील मोठ्यांची VIP साथ मिळेल, संध्याकाळी मात्र थोडा आळस येईल, त्यामुळे सायंकाळी थोडा आराम करा. पूर्वाषाढा नक्षत्र घरात मित्रांची आणि संध्याकाळी नशिबाची डबल साथ तुम्हाला तयार आहे, त्यामुळे आजचा दिवस उत्तम आहे. उत्तराषाढा नक्षत्र दुपारी 4 पर्यंत प्रॉपर्टीचे वाद टाळा. कोणत्याही प्रकारे व्यवहार करू नका. सकाळी धोका आहे, सायंकाळी रिलॅक्स वाटेल. धनुराशीसाठी आज उपाय आहे. आज आंघोळीनंतर स्वतःच्या नाभीवरती शुद्ध केशराचा किंवा हळदीचा एक छोटासा टिका लावावा. आपला दिवस उत्तम जाईल. मकर राशीची सकाळ एकदम ऍक्शन पॅक असेल, पण 4 नंतर चंद्र 4थ्या भावात जाईल आणि आता बस मला घरी जायचं अशी तुमची अवस्था होईल, त्यामुळे थोडा आळस चढू शकतो. उत्तराषाढा नक्षत्र 4 पर्यंत कोणत्याही प्रवासात सावध राहा. काळजी घ्या, वाहने सावकाश चालवा. संध्याकाळी घरगुती सुख चांगले लाभेल. श्रवण नक्षत्र दुपारी 4च्या आत महत्वाची कामे संपवा. संध्याकाळी धोका आहे, सिस्टीम क्रॅश होऊ शकते, अडचणी येऊ शकतात, काळजी घ्या. धनिष्ठा नक्षत्र सकाळी शेजारच्यांशी नेटवर्क इश्यू म्हणजे वादविवाद संभवताय, पण संध्याकाळी कामे यशस्वीरित्या मार्गी लागतील आणि पूर्णत्वाला जातील. मकर राशीसाठी आज उपाय आहे. आज कोणत्याही झाडाच्या मुळाशी किंवा मुंग्यांच्या वारुळाजवळ थोडेसे काळे तिळ नक्की अर्पण करावे. आपल्याला चांगली अनुभूती येईल. कुंभ राशीला दुपारी 4 वाजेपर्यंत फक्त बँक बॅलन्स आणि जेवणाचे विचार येतील, पण 4 नंतर तुमची हिंमत दुप्पट होईल. अडकलेली कामे तुम्ही स्वतः मार्गी लावाल आणि दिवस चांगला जाईल. धनिष्ठा नक्षत्र सकाळी कुटुंबामध्ये गैरसमज होतील, त्यामुळे शांत राहा, पण संध्याकाळी प्रवासातून कामे फत्ते होतील. शततारका नक्षत्र सकाळी आर्थिक व्यवहार सुरक्षित राहतील, संध्याकाळी भावंडांशी वाद टाळा. आज वाणीवर संध्याकाळी नियंत्रण ठेवा. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र सकाळी बँकेच्या कामात अडथळे येतील, संध्याकाळी मात्र सर्व सेफ झोन आहे, त्यामुळे आज सायंकाळची वेळ उत्तम आहे. कुंभ राशीसाठी आज उपाय आहे. एक छोटासा चांदीचा तुकडा किंवा चांदीचे नाणे तुमच्या डाव्या खिशात आवर्जून ठेवावे. आपला दिवस उत्तम जाईल. मीन राशीच्या लोकांनो, दुपारी 4 पर्यंत चंद्र तुमच्या राशीत आहे, त्यामुळे आज तुम्ही हिरो असाल आणि तुमच्या मनासारखी घडू शकते, पण 4 नंतर चंद्र दुसऱ्या भावात जाईल. संध्याकाळी तुम्हाला पैशाची मोजणी करत बसावं लागेल, त्यामुळे व्यवहार विचारपूर्वक करा. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र सकाळी आरोग्य जपा. संध्याकाळी अडकलेला पैसा मिळेल, पण सकाळी काळजी घ्या. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र सकाळचा उत्साह संध्याकाळी खर्चात बदलू शकतो, त्यामुळे सायंकाळी खर्चावर नियंत्रण ठेवा. रेवती नक्षत्र
सकाळी थोडी दगदग होईल, पण 4 नंतर अचानक लॉटरी म्हणजे धनलाभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संध्याकाळची वेळ उत्तम आहे. मीन राशीसाठी उपाय आहे, आज तुम्ही तुमचे पैसे जिथे ठेवतात म्हणजे पाकिट किंवा पर्स, तिथे एक छोट्या पुडीत चिमूटभर हळद नक्की ठेवावी. आपली आवक वाढू शकते. तर मित्रांनो, हा होता 8 जुलैचा मीन ते मेष राशीचा आणि रेवती ते अश्विनी नक्षत्राचा अत्यंत अचूक आणि सात्विक लेखाजोखा. आज दुपारी 4 नंतर तुमच्या मूडमध्ये काय बदल झाला ते मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. हसत राहा, आनंदी राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या श्रीशास्त्र परिवारामध्ये सामील होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग उद्या पुन्हा भेटू. शुभम भवतु.